नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहरातील BLO नागरिकांच्या घरी जाऊन SIRचे काम करीत नसून नागरिकांना दिवसभर उन्हात पावसात उभे करत आहेत. तसेच नागरिकांनी BLO यांना घरी येण्यास सांगितले असता BLO मतदारांचे नाव कट करण्याची धमकी देत असल्याने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी असे आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता रफिक शेख रऊफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. परभणी शहरात SIRचे काम चालू असून आपल्या मार्फत नियुक्त करण्यात आलेले BLO हे प्रत्येक नागरिकांच्या घरी न जाता परिसरातील नगरसेवकांच्या घरी किंवा परिसरातील एखाद्या व्यक्तीच्या घरी जाऊन बसत आहेत व नागरिकांना तेथे बोलावून SIRचे काम करत आहेत, ज्यामुळे मोठी गर्दी होत आहे. तसेच नागरिकांना उन्हामध्ये पावसामध्ये दिवसभर उभे करण्यात येत आहे. बरेच नागरिक हे वयोवृद्ध असून आजारी आहेत. त्यांना सुद्धा सदर BLOचे हे तेथे बसले आहेत व ते बोलावित आहेत असा संदेश त्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर BLO यांना घरी येण्यास सांगितले असता ते खूप उद्धटपणे व अपमानास्पद वागणूक देत आहेत. तुमचे नाव मतदार यादीतून कट करून टाकीन अशा धमक्या सुद्धा देत आहेत. यावर जिल्हाधिकारी साहेबांनी गंभीर दखल घेऊन नियुक्त केलेल्या BLO यांना प्रत्येक घरामध्ये जाऊन SIRचे काम करण्याचे आदेशित करण्यात यावे व जे कोणी BLO कामकाजमध्ये कसूर करीत आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता रफिक शेख रऊफ यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. बोलो. मैं रफिक शेख रऊफ सामाजिक कार्यकर्ता. जैसा कि परभणी शहर में आप सबको पता है कि SIR का काम चालू है, लेकिन वहाँ पर जो पब्लिक की समस्या हो रही है, जैसे कि SIR के काम में जो BLO है वो घर घर आकर अपना काम करना है तो उन्होंने एक ठिकाना तैयार करे और वो ठिकाने पे पब्लिक को बुला रहे कोई, और कुछ नगर सेवक भी उनको ठिकाना दे रहे और पब्लिक को वीडियो बनाकर बोल रहे कि यहाँ पर आओ. जैसा कि मैं ये जो निवेदन दिया है कलेक्टर साहब को, इसमें ये लिखा है कि जैसा कि जो बुजुर्ग वगैरह जो रहते हैं, जैसा कि आपको अपाहिज रहता, कोई माजूर रहता, वो कैसे जाएंगे? घरों के मकसूरात है, लेडीज़ वगैरह कैसे देंगी? इसलिए BLO का काम है कि वो घर घर आकर अपना है तो जो काम है वो पूरा करे, और इसलिए मैंने निवेदन दिया है. और जो ये BLO वैसा काम नहीं करते जैसे कि घर पे आकर, तो उसमें चौकसी करके कार्रवाई करे, ऐसी मेरी मागणी है. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.